आणि सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस आहे आणि तो मानस मैदानावरती सिद्ध केला जाणार का? यावेळेला पॅडलाईनला पाय पकडण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी द्यायची नाही. दोन क्षेत्ररक्षकांचा जर आपण विचार केला जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, एक जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये, तर दुसरा क्षेत्ररक्षक हा आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या ठीक मध्ये. याचाच अर्थ गोलंदाजीची लाईन ही साधारणतः आपल्याला लेग स्टंप किंवा मिडल अँड लेग स्टिक वरती पाहायला मिळेल. परंतु यावेळेला चेंडू पाहिला, वेट अँड वॉचचं क्रिकेट येऊ दिला शरीराच्या जवळ आणि त्यानंतर मात्र एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दणदणीत MPL चौकार. गुणवत्ता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, सर्व काही एका सलामीवीर फलंदाजामध्ये असायला हवं. ते यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स इन टू द फेन्स. आणखीन एक MPL चौकार. जो संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय चेंडूच्या मेरिट प्रमाणे फटक्यांचं सिलेक्शन, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला विरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा पार, मिळतोय तिसरा चौकार. समजलं नाही, परंतु आपल्या बेसिक वरती ज्यावेळेला एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो ना त्यावेळेला निर्धाव चेंडू येणार हे स्वाभाविक असतं. आपली गोलंदाजीची स्ट्रेंथ हे आपला वेग आहे आणि वेगाचं प्रत्युत्तर इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली सफलता गोलंदाज रोहित याला. महत्वपूर्ण सामन्यांमध्ये तुम्हाला तुमची गुणवत्ता, तुमची स्ट्रेंथ, तुमची ताकद यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. जरूर व्हेरिएशनला देखील महत्व आहे, परंतु ज्या वेळेला फलंदाज आक्रमक होत असतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारची विविधता व्हेरिएशन न करता तुमची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करणं आणि त्याचा रिवॉर्ड मात्र मिळालाय. रोहितनं पहिले 3 चेंडू धीम्या गतीचे फेकले, 3ही चेंडूवरती चौकार आले आणि त्यानंतर मात्र त्यानं आपल्या स्ट्रेंथ वरती, आपल्या गुणवत्तेवर, आपल्या ताकदीवरती गोलंदाजी केली आणि त्याचा रिवॉर्ड मात्र आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी हा सामना एक महत्वपूर्ण सामना नक्कीच असणार आहे. बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. मातब्बर खेळाडू या दोनही संघांमध्ये आहेत आणि विपरीत परिस्थितीमधून कसा मार्ग काढला जातो हे मात्र या सामन्यामधून तुम्ही नक्कीच शिकू शकाल. नवीन फलंदाज इनेट नंबर 3. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा पहा, एकदा का गाडी रुळावरती आली की ती भरधाव वेगानं कशी धावते याचं उत्तम उदाहरण. जणू एखाद्या एक्सप्रेस वे वरती गाडी भरधाव वेगानं धावावी ना तशी वेगवान गोलंदाजी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज रोहित, चांगलं कमबॅक आहे. 1 विकेट यावेळेला स्वप्नील आहे, माफ करा, स्वतः संघनायक स्वप्नील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इनेट नंबर 3 आपण पाहतोय मयूरला प्रमोट केलं गेलंय. मयूर साधारणतः मूळतः आक्रमक शैलीचा हा फलंदाज.
ते मात्र लाऊड अपील पंचांकडे. मात्र इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप पंच इशारा करतायत. इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर कुठेतरी जो गमावलेला आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतोय. हळूहळू सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु समर्थ कृपा संघाचा विचार केला तर एक लढवय्या वृत्तीचा संघ आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढा देण्याची क्षमता या संघामध्ये. यावेळेस मात्र चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. आणि इथून मात्र संयमानं खेळ. रोशन जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत कोणतीही धावसंख्या उभारण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. आवश्यकता आहे ती संयमानं आणि धैर्यानं या मैदानावरती आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याची. क्रीजच्या खोलीचा वापर करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे फटके एक्झिक्यूट करणं ही गुणवत्ता. यावेळेला पावलांचा वापर. एकशाकावर रिझन मधून चेंडू काढायचा होता. संधी आहे. लाऊड अपील परंतु इथे मात्र अपीलचा फारसा प्रभाव नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती आलेत. अशा प्रकारच्या रिस्क तुम्हाला पत्करण्याची गरज नाहीये कारण 30 यार्ड सर्कलला क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं एकंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट पॉइंट आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक फ्लाइंग स्लिपमध्ये देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी मी म्हणेन की थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे. यावेळेला डायरेक्ट हिट होणं अपेक्षित आहे. स्वप्नील देखील तेच सांगतोय की संधी आहे. डायरेक्ट हिट करा. आपल्याला विकेटची गरज आहे कारण इथे विकेट्स महत्वाच्या आहेत. विकेट जर आल्या तर मात्र दबाव निर्माण केला जाऊ शकतो आणि जर दबाव निर्माण झाला तर मात्र धावांचा जो वाढता आलेख आहे त्या आलेखाला मर्यादित ठेवलं जाऊ शकतं. थोडासा नाखुश नाराज परंतु चांगला क्षेत्ररक्षण. काही वेळेला तुम्ही घेतलेले निर्णय हे कशा प्रकारे योग्य असतात हे दाखवून देणं गरजेचं असतं. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय बाहेर निघतोय. थोडासा आउटस्विंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि फलंदाजानं इथे कोणत्याही प्रकारची छेडखाडी केली नाहीये. फक्त चेंडू पाहत राहिला निहाळत राहिला कारण आपल्या विकेटचं महत्व माहीत आहे. हा महत्वपूर्ण सामना आहे. इथून हरलात तर स्पर्धेला निरोप द्यावा लागेल परंतु इथून जिंकलात तर या वर्षीचं स्वप्न तुमचं अबाधित राहणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. ही लाईन तुम्हाला मेंटेन करावी लागेल. या लाईन वरती तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल परंतु रोशन सारख्या फलंदाजाला फार काळ जखडून ठेवणं सोपं नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा 5. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 19 धावा धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. संधी मिळते. जाऊयात सुमधुर संगीतासाठी DJ बाला यांच्याकडे. संगीतबद्ध आणि लय ताल सूर या सर्व गोष्टी मॅटर करत असतात आणि आमचे क्रीडा रसिक देखील खूप सारा एन्जॉयमेंट आज सकाळपासूनच जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली कारण संघ ताकदवर आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सलग 2 सामने जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. अर्थातच तो संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आपला अंतिम सामना आजचा अंतिम सामना खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि त्या संघासमोर कोणता संघ आव्हान देणार यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज सौरभच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहा ज्या वेळेला संघनायकानं सौरभवरती विश्वास दर्शवलाय ना त्या वेळेला सौरभनं मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि तीच कामगिरी याही सामन्यामध्ये अपेक्षित असणार आहे कारण हा सामना देखील मागील सामन्याप्रमाणे अतिशय महत्वाचा आहे. इथे काहीसा
मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत किंवा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे दर्शक आहेत त्यांना विनंती आहे, कारण खेळाडू अतिशय वेगाने येत असतात, सामना महत्त्वाचा असतो, त्यामुळे ज्यावेळेला खेळाडू वेगाने येत असतात ना त्यावेळेला आपण बाउंड्री लाईनच्या जर मागे असाल, म्हणजे जी बाउंड्री रूप आपल्याला तयार करण्यात आलेली आहे त्याच्या जर तुम्ही मागे असाल ना तर तुम्ही सुरक्षित आहात, कारण तिथून तुम्हाला आणि खेळाडूंना इजा होण्याची शक्यता कमी असते. परंतु जर का तुम्ही त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहात किंवा जो बाउंड्री रूफ आहे जी रशी लावण्यात आलेली आहे ते रशीच्या जर क्लोज असाल तर तिथे तुम्हाला आणि खेळाडूला दुखापत होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे एक सेफ डिस्टन्स ठेवा, क्रिकेट एन्जॉय करा आणि क्रिकेट एन्जॉय करत असताना सुरक्षिततेला देखील तितकंच महत्त्व द्या. खेळाडूंना देखील मी हाच संदेश देईन की स्पर्धा यावर्षी आहे, पुढच्या वर्षी देखील होईल, स्पर्धा या आठवड्यात आहे, पुढच्या आठवड्यात देखील होईल, परंतु तुमची शरीर संपदा ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्याची सुरुवातीला जतन करा आणि मग क्रिकेट एन्जॉय करा. परंतु इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, आल्या आल्या स्वागत केलंय, वेलकम टू द क्रीज सांगणारा हा घडाघाती MPL षटकार. रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय इनेट नंबर 3 मयूर. सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर सडपातर शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु ज्या वेळेला चेंडू बाहेरच्या पट्ट्यामध्ये येतो ना त्यावेळेला मात्र चेंडूला आसमान दाखवण्याची ताकद आणि भल्या भल्या गोलंदाजांची पिसं काढण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय, दुसऱ्या चेंडूवरती क्रीजच्या खोलीचा वापर, इथे मात्र यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय त्या मागे उभा असणारा क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जो वेग होता त्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, क्रीजच्या खोलीचा वापर केला, बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र या 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. यावेळेस कव्हर रिझन मध्ये पाहिलं क्षेत्ररक्षक डीप स्वीपर कव्हर मध्ये उभा आहे आणि तिथून मात्र हे क्षेत्र खुलं आहे. इथे धावा बनवणं किंवा बनवण्याची संधी आहे, सिंगल घेतली आहे. रोशनचा विचार केला तर आतापर्यंत रोशननं 5 चेंडूंचा सामना केलाय, ज्यामध्ये 4 चेंडू त्यानं निर्धाव. असं म्हटलं जातं निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असताना तिथे काही काळ शांतता असते. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असणार का की फलंदाज रोशन मात्र बरसताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार. परंतु इथे पाहूया काय घडतंय मैदानाच्या. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे, स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय की आता मात्र मला माझा गेअर बदलावा लागेल. माझा खेळाचा जो दर्जा आहे, जो स्टँडर्ड आहे, जी गुणवत्ता आहे याच्या विपरीत खेळ मैदानावरती होतोय, त्यामुळे मला आक्रमक होणं गरजेचं आहे. आणि रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जात आहे. दबाव, याचंच नाव दबाव आहे. पहा ज्यावेळेला एक आघाडीचा फलंदाज त्याच्या इनिंगमध्ये 8 चेंडूंचा सामना करतो, ज्यापैकी 7 चेंडूंचा सामना करतो, ज्यापैकी 6 चेंडू निर्धाव येतात ना त्यावेळेला दबाव हे आपसुकपणे पाहायला मिळतं. आणि तोच दबाव कदाचित या ठिकाणी रोशनवर पाहायला मिळतोय. परंतु गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये, ती ताकद आहे, ती गुणवत्ता देखील आहे, परंतु गरज आहे ती स्ट्राईक रोटेट करण्याची आणि तेच केलंय. ज्यावेळेला चेंडू तुमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नसेल त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करा. परंतु शेवटचा चेंडू होता, पुन्हा एकदा रोशन आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरतीच पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 14, दुसऱ्या षटकामध्ये 5, तर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 12 धावेनं पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 31 धावा. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे निर्णय घ्यावा लागेल. आपल्या चौथ्या गोलंदाजाचा वापर इथे केला जावा की आपल्या आघाडीच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केलं जावं. रोहितनं पहिलं षटक हाताळलं, स्वप्नीलनं दुसरं षटक हाताळलं, तर गोलंदाज सौरभनं हाताळलं तिसरं षटक. यावेळेला गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज
स्वप्नील, अर्थातच स्वप्नीलचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेलाय, म्हणजे गरज आहे, तलाश आहे विकेटची, आणि ती विकेट जर या ठिकाणी आली ते मात्र 4 धावा, चौकार मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा कोणताही इशारा नाही, म्हणजे पाठीची कड घेऊन जाणार हा चेंडू आहे. येस, इट्स अ बाउंड्री. 4 धावा आल्यात, वेलकम बाउंड्री. आणि इथून मात्र रोशनचा जर आपण विचार केला तर आता मात्र रोशनची बॅट मैदानावरती तळपणं गरजेचं आहे, परंतु रोशन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत मला वाटतं. आणि जर का ह्या फलंदाची बॅट मैदानावर तळपली ना तर मात्र मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, चेंडू कंप्लीट केला जातोय झेल, आणि बिग विकेट. फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरा गडी बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 10 चेंडूंचा सामना करत असताना अवघ्या 6 धाव्यांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 3 स्कोरिंग शॉट्स आले आणि बाकीचे 7 चेंडू निर्धाव खेळला गेला. निर्धाव चेंडूचा दबाव काय असतो हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, परंतु गुणवत्ता गोलंदाजीतील गुणवत्ता आपल्या खेळातील दाखवत असताना मात्र या ठिकाणी जो निर्णय घेतला गेला संघनायकाच्या माध्यमातून, आणि त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी मात्र पहिल्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. परंतु क्रिकेट आहे, आणि क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्याही प्रकारचं भाकीत करणे योग्य ठरणार नाहीये. तुर्तास जर आपण पाहिलं तर संघ थोडासा अडचणीमध्ये, आणि या अडचणीमधून कोणता तारणहार आपल्या संघाला तारण्याचं काम करणार. असं म्हटलं जातं ना की ज्यावेळेला तुमची जी नाव आहे ती नाव एखाद्या तुफानामध्ये अडकते, त्यावेळेला एक जिगरबाज नाविकच त्या नावेला बाहेर काढू शकतो. परंतु इथे दबाव निर्माण केलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना स्वप्नीलला मिळतंय आणखीन एक यश. फलंदाज आल्या पावली माघारी. मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असताना क्षेत्ररक्षण करणारा अर्थातच शिवांश धियांश 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला, धावा तिथेच आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला फुल टॉस चेंडू, या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाहीये, ज्यामुळे जो दबाव निर्माण केलाय त्या दबावाला रिलीज करण्याचं काम, जो प्रेशर केलाय त्या प्रेशरला रिलीज करण्याचं काम या चौकाराने केलंय. गिफ्ट होतं आणि हे गिफ्ट मात्र स्वीकारलंय. थोडासा दिशा भरकटला गेलाय. स्वप्नील काहीतरी वेगळं एक्स्ट्रा एफर्ट्स लगावण्याचा प्रयत्न. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आलेत. तुम्हाला उर्वरित 4 चेंडू फक्त रिलीज करायचे आहेत मैदानावरती, ज्या चेंडूंवरती कमीत कमी धावांमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज म्हणतायत इट्स माय कॅच, आणि हा झेल मात्र कंप्लीट केला जातोय. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावलाय तो समर्थ कृपा स्पोर्ट्स. स्कोरर मित्र पंकज पवार आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की जवळपास 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. सलामीला
आलेले दोनही खेळाडू बाद झाल्यानंतर सलामीचे दोनही अस्त्र निकामी ठरल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मयूर एका बाजूने झुंज देताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या समवेत कोणताही खेळाडू मैदानावरती उभा राहण्यास तयार नाहीये. आले आले आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत नवीन फलंदाज इरॅट नंबर 6 मयूर. यावेळेला मयूरनं पावलांचा वापर केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ही कमिटमेंट असते आणि हे खऱ्या अर्थाने मी म्हणेन समर्पण असतं आपल्या संघासाठी. अगदी चेंडू अडवण्यासाठी सरतीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि तेवढंच चांगला बॅकअप क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2-4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 41 धावा धावफलकावर. 4 षटकाच्या समाप्ती अखेर 41 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा जरूर आल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय, परंतु धावा ज्या आहेत त्या कुठेतरी तुटपुंजा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये असं म्हटलं जातं, आम्ही नेहमी सांगत असतो की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाहीत. अगदी अनेक उदाहरणं आपण नक्कीच या ठिकाणी देऊ शकतो, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या 2 षटकांमध्ये देखील सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता, कधी कधी तर एकही षटक पुरेसं असतं. कारण 41 धावा ऑलरेडी धावफलकावरती 4 षटकांचा खेळ झाला, म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. दोनही मयूर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक मयूर जो 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय, तर दुसरा मयूर आपण पाहतोय 6व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीचा विचार केला तर प्रेमवरती विश्वास दर्शवला गेला आहे, परंतु हे प्रेम तुम्हाला आपल्या संघनायकाबद्दल दर्शवायचं आहे, गोलंदाजीमध्ये नाही. संघनायक जो विश्वास दर्शवला आहे, परंतु इथे मात्र पहा आता वेळ आहे आक्रमणाची, हे दर्शवलं जात आहे. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला भिरकाव दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा षटकार. गोलंदाजांना एक टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल यावेळेस, बॅटीचा लीडिंग एज आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. इथे मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकाची चूक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चेंडूवर चौकार आक्रमण करायला सुरुवात केली. काउंटर करणं गरजेचं होतं हे मयूरनं ओळखलं. बऱ्याच कालावधी यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि अक्षरशः फेकून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. वरती आली तर श्री समर्थ कृपा हा संघ आपल्याला एक सेफ झोन मध्ये नक्कीच पाहू शकतो, जिथून त्यांचे गोलंदाज जे आहेत ते विजयाचा मार्ग सुखकर करू शकतात. परंतु क्रिकेट आहे, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शिवांश आणि दिवांश या संघांना देखील खूप कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. जरूर एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलेत, परंतु तरी देखील जो मी म्हणेन आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास याही संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कदाचित जी जर्सी परिधान केली आहे ऑस्ट्रेलियन जर्सी, आणि असं म्हटलं जातं ऑस्ट्रेलियन संघ हा चिकट चिवट आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा लढवय्या वृत्तीचा संघ म्हणून मानला जातो आणि अगदी त्याच प्रकारची कामगिरी आपल्याला
शिवांश दिवांश या संघामध्ये देखील नक्कीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे टार्गेट कोणता सेट होणार, यापेक्षा किती टार्गेट सेट केले जाणार याकडे जरूर लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि तो प्रयत्न हे दोनही मयूर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करत असताना अंतिम चेंडू या षटकाचा फेकला जातोय निर्धाव. अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव. षटक समाप्त होतोय 5व्या आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा आहे 4 गडी बाद 58 धावा. अंतिम षटकामध्ये 18 20 15 किंवा 15 प्लस हे पहिलं लक्ष असणार आहे. कारण ऑलमोस्ट 58 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे इथून 12 धावा जरी आल्या तरी 70 धावा हे धावफलकावरती आपल्याला चित्र नक्कीच पाहायला मिळू शकतो. आणि जोपर्यंत फलंदाज मयूर इनेट नंबर 3 हा मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत त्याची बॅट मैदानावरती आग ओढणारी फलंदाजी नक्कीच करू शकते. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी गोलंदाज साहिलच्या खांद्यांवरती मात्र दिली आहे. पण दुहेरी भूमिका आहे साहिलसाठी, मात्र या सामन्यामध्ये चॅलेंज आहे, दुहेरी भूमिका आहे. कारण या पहिल्या सत्राचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर तुम्हाला हाताळायचं आहे आणि समोर इनेट नंबर 3 अर्थातच 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज तुमच्या समोर मैदानाच्या आतमध्ये. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल आणि हे बॅटल कोण जिंकणार, इथे फलंदाज आपला आत्मविश्वास नक्कीच बळावतोय. पहिल्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्याला वेगळी रंगत पाहायला मिळू शकते. इथे मात्र मयूरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना मिळतील धावा 6 MPL षटकार. पहिल्या सत्रानंतर काय असेल हे मात्र नक्कीच आधारून असेल. मयूर वेळ घेतला जातोय पहा, एक अतिशय संयमी शांत आणि योजनाबद्ध पद्धतीने केली गेलेली खेळी मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गुणवत्ता, ताकद, नजाकत हे सर्व काही आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाज अंतिम षटक हाताळणारा साहिल का संघनायकानं शेवटचं षटक माझ्या हातामध्ये दिलंय. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असला तरी होय कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दाखवणारा हा चेंडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडूची मागणी मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. कदाचित ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जातात ना त्यावेळेला नवीन चेंडू येतो. ह्या स्पर्धेची ही नियमावली आहे आणि नवीन चेंडूवरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. आणि त्यामुळेच की काय मयूरनं पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याने लगेचच पंचांना विनंती केली आणि तो चेंडू मात्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळेला बॅक बॉलर्स बॅक ड्राईव्ह सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार नो डाऊट. आणि इथे मात्र कोणता फलंदाज बाद असणार यासाठीचा हा निर्णय आहे. एक फलंदाज बाद आहे, परंतु कोणता फलंदाज बाद असणार क्रिकेटचा नियम आपल्याला सांगतो की क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. क्रॉसिंग जर झाली असेल तर फलंदाज सेफ आहे, अर्थात स्ट्रायकिंग एंडचा. परंतु जर क्रॉसिंग झाली नसेल तर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हा अडचणीमध्ये येऊ शकतो. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी केली जाते मागणी आणि या तिसऱ्या पंचांचा आधार घेत असताना निर्णय मात्र डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच आमच्या समोर जुळले जातील. व्हिडिओ रिप्ले पाहिला जाईल, बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जाईल आणि त्यानंतर मात्र डिसिजन आपल्याला नक्कीच या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय आला हा देखील महत्वाचा आहे. येस, ते देखील या ठिकाणी पाहिलं जाईल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जितकं टेन्शनमय वातावरण आहे ना तितकंच टेन्शनचं वातावरण आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आहे. असं म्हटलं जातं प्रत्येक संघाचा जो 12th मॅन असतो ना तो त्या संघाचा किंवा त्या सामन्याचा आरसा असतो. ऑरेंज कॅप, कारण ऑरेंज कॅप म्हणजे इनेट नंबर 3 मयूर आय थिंक
जो स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्नशील होता आणि तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. क्रॉसिंग होण्याच्या अगोदर बेल्स डिसलॉच झाल्या होत्या. थोडासा महत्त्वाचा सामना आहे. डीजेला देखील आपण संधी देणारच आहोत कारण खूप अप्रतिम कामगिरी. मी म्हणेन आमचे डीजे ऑपरेटर नेहमी सज्ज आहेत आणि तमाम क्रीडा रसिकांचं मात्र त्यांनी निखळ मनोरंजन केलंय. मग या स्पर्धेचं शीर्षक गीत असो, लोकगीते असो, कोळी गीते असो, अग्रिगीते असो, अप्रतिम अप्रतिम कामगिरी मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. विकेट गमावली गेली. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या षटकाची जबाबदारी का साहिलला दिली गेली आहे. एक युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजांना जास्त संधी आज प्रत्येक संघानं दिली आहे कारण युवा शक्ती ही सर्वाधिक महत्वाची आहे. आणि युवकांवरती जर तुम्ही विश्वास ठेवाल, युवा खेळाडूंवरती जर तुम्ही विश्वास ठेवाल तर युवा खेळाडू त्यांच्या गुणवत्तेला आधारित सर्वोत्तम खेळ हा नक्कीच तुमच्यासाठी मैदानावरती देतील. एका सिनियर खेळाडूची ही मी म्हणेन की महत्वाची गोष्ट आहे की ते आपल्या युवा खेळाडूंना बॅक करतील. परंतु इथे मात्र थोडासा वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा बीमरसाठी. इट्स अ बॅट्समन कॉल. इट्स ओव्हर वेस्ट राईट आणि पंचांचा निर्णय मात्र आलाय. नो चेंडू, अर्थातच फ्री हिट असेल, खुला लायसन असेल आणि याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाणार. 7 धावा जरूर धावफलकावर आल्यात या अगोदरच्या चेंडूवरती. परंतु इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडसाठी स्वतःला झोकून देत असताना नक्कीच आत्मसमर्पण पाहायला मिळाले. फलंदाजानं आपली विकेट सॅक्रिफाईस केले परंतु फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये. जाधवानी दिली या हात कला मजाचा रंगशेत वाढवल डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली आली. डीजे बाला देखील आमच्या समोर जोडले गेलेत. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. डीजे क्षेत्रामध्ये डीजे बाला हे आता फक्त नाव राहिलं नाहीये तर एक ब्रँड या विभागामध्ये तयार केलाय त्यांनी आपल्या नावाचा आणि त्या पाठीमागे आहे अथक परिश्रम, मेहनत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर काही ना काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. अर्थातच धावा कंप्लीट झाल्यात सर. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद आहे परंतु त्या अगोदर धावा कंप्लीट झाल्यात 2. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 74. 74 धावा आणि विजयासाठी लक्ष्य, उद्दिष्ट, टार्गेट मात्र सेट केले जाते 75 धावांचं. या 75 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात अलिबागचा एक अप्रतिम आवाज. निशांत पाटील सर. कला मजाचा नंदुशेट वाढवल डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली आली. जिल्ह्यात गाजली आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजली आमची मानगाव प्रीमियर लीग.
सन्माननीय भालचंद्र जाधव, आपणास विनंती असेल की प्लीज भालचंद्रजी जाधव आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आयोजकांच्या वतीनं आपल्यासाठी रिक्वेस्ट आहे. तर धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहात असे अर्थातच पनवेल कळंबोलीमधील प्रवीणजी अर्जुने सर हे या ठिकाणी संपूर्ण दिवसामध्ये माझ्या समोर जॉईन झालेत. तसेच गेले 6 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय असे आमचे संजय सर, यांचं देखील नुकतंच या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील माझ्या वतीनं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण गेले 6 दिवस त्यांच्या मधुर वाणीमधून आपण या ठिकाणी समर्थन केलेलं आहात. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपल्या हक्काची, आपल्या सन्मानाची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगल्या व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे मानगाव प्रीमियर लीग 2023. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील, मॅम फ्रॉम खानावालीबाग रायगड, सहर्ष आणि हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. खरं तर आज संपूर्ण दिवसामध्ये माणगाव प्रीमियर लीग आजचा या स्पर्धेचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसामध्ये अगदी सकाळपासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे. कारण मी नेहमीच म्हणत असतो की स्पर्धा कोणतीही असू द्या, मग ती क्रिकेटची असेल किंवा कबड्डीची असेल, खो खोची असेल, प्रत्येक खेळामध्ये प्रेक्षक फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे इथे अगदी बहुसंख्येनं जनसमुदाय आपण या मैदानावरती पाहिलेला आहे आणि असंच प्रेम हे सदैव या स्पर्धेवरती राहील हीच मी अपेक्षा बाळगतोय. कारण आपल्या अभिमानाची, आपल्या सन्मानाची ही स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे MPL 2023 स्टँड फॉर माणगाव प्रीमियर लीग. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती समाप्त झाला, तर आता द्वितीय सत्राचा खेळ थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आणि जर आपण पाहिलं तर इथे निर्धारित 6 षटकांमध्ये म्हणजे 36 बॉलमध्ये 75 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. अर्थातच एका बाजूला अरफात तास तर दुसऱ्या बाजूला विजय पवार ही जोडी मैदानावरती. विजय पवारचा सुद्धा आपण विचार केला तर अगोदरच्या मॅचमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, 260च्या स्ट्राईक रेटने तब्बल 10 बॉलमध्ये 26 धावेचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. परंतु क्रिकेट प्रवीण सर असा खेळ आहे की या खेळामध्ये तुमचा कन्सिस्टन्सी या शब्दाला फार महत्त्व आहे. अर्थात सातत्यपूर्ण खेळ हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये कसं खेळताय, दुसऱ्या राऊंडमध्ये कसं खेळताय, परंतु शेवटच्या राऊंडमध्ये कसं खेळताय यावरती सुद्धा फोकस आहे. कारण भारतीय संघाचा तुम्ही विचार करा, पहिला 10 मॅच अगदी जबरदस्त जिंकल्या, परंतु शेवटच्या मॅच मध्ये जी फायनलची मॅच ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की बऱ्याच मोठमोठ्या फॅन्स जे खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण भारतवासियांचं स्वप्न हे मात्र अधुरं राहिलं. वलटो मैदानाकडे पहिलाच बॉल असेल, शुभारंभ होईल द्वितीय सत्राला. षटक क्रमांक पहिले घेऊन येते गोलंदाज सुजल. सलामीचं षटक P1 चालू झालंय. पॉवर प्ले नंबर 1. पहिलाच बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा बॅकवर्डला जाऊन बॉडी बॅलन्स केली, स्लॅश करण्याचा प्रयत्न मैदानावरती, परंतु चेंडूनं बॅटचा संपर्क होत नाहीये. ताकद, टायमिंग या दोघांचं एकत्रीकरण होणं फार गरजेचं आहे. पण तो अशा वेळेला पहिलाच बॉल जेव्हा डॉट येतो ना, तेव्हा प्रेशर हा फलंदाजाकडे येत असतो. वाईड बॉलचा इशारा देखील आपण पाहिला पंचांच्या वतीनं. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, पण तो खूप चांगल्या पद्धतीने इथे लेन मात्र आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. MPL सुपर हिट, रुबाबदार चौकार. बघा, मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना आलेली आहे की ही स्पर्धा फक्त खेळाडूंची नाहीये तर प्रेक्षकांची देखील आहे. जर एखादा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला तर प्रेक्षकांनी दिलं तर खूप चांगलं सहकार्य हे आमच्या मॅनेजमेंटला होणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक आपण सुद्धा दक्ष राहायचा. एखादा चेंडू आला तर प्लीज आपण तो बाहेरून द्यायचा आहे. चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह अप्रोच मैदानावरती पाहायला मिळाला. कारण पहिलाच बॉल वाईड होता, तदनंतर चौकार. एक ब्लेझिंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने दिलेला आहे, तो म्हणजेच विजय. ज्याच्या नावामध्ये जय आहे असा विजय. आणि आता आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का? कारण माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. कारण अगोदरच आपण अनालिसिस पाहिलं बॅटिंग करणाऱ्या संघाचं, तर एक सामना जिंकलाय आणि एक सामना हरलाय.
ओहो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं चित्र मैदानावरती पाहायला मिळते. कारण अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आला होता, तदनंतर डॉट बॉल मैदानावरती चांगली वापसी पाहायला मिळते. सुजल वयाने खूप लहान आहे, परंतु कमी वयामध्ये आपल्याकडे असल्या टॅलेंट किंवा कॅलिबर हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र अप्रतिम असा फटका शॉर्ट ऑन पूल केले, पाठवून दिले सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय, रुबाबदार एमपीएल षटकार. जी गरज आहे त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये इथे ब्लेझिंग स्टार्ट दिलेला आहे. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली, स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. कारण या षटकामध्ये एक चौकार आला, तदनंतर एक षटकार आला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 ही मात्र आलेली आहे. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आणि अजून देखील 3 बॉल्स येणं शिल्लक असतील. ओहो, आखोटप्प्याचा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन या ठिकाणी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. चांगला सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. कधी एकेरीला प्राधान्य दिले जाते, कधी आपण पाहिलं तर एखादा चौकार किंवा एखादा षटकार असा एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. गुणवत्ता कौशल्य सर्व खूप चांगल्या पद्धतीने सादर करत असताना नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय, परंतु पंचांचे हात जमिनीला समांतर. अर्थातच फलंदाजीने मागितली दाद आणि त्याला मिळाले चांगल्या प्रकारे 7. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव ऍड होईल. संघाची धावसंख्या 13 आणि 17 हा क्रिकेटमध्ये शुभ किंवा अशुभ असा आकडा बरेच समालोचक म्हणत असतात, परंतु प्रवीण सर नक्कीच मी आकड्याबद्दल सांगेन तुम्हाला. यावेळेस चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढला. डाऊन द ग्राउंड ओ द रोप इथे येतंय एमपीएल सुपर हिट चौकार. पण काही समालोचक पाहत असतो की 13 आणि 17 हा क्रिकेटमध्ये आकडा अशुभ किंवा शुभ असं म्हणत असतात. मित्रांनो, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. असं काहीच नसतं. आकड्याने काय आपलं वाईट केलं की त्याला आपण अशुभ ठरवतोय आणि त्याचा संबंध हा वास्तविक जीवनाशी सुद्धा केलेला आहे. एखाद्या जर मालकाला फ्लॅट घ्यायचा असेल, त्याचा क्रमांक 13 असेल तर तो घेत नाही. म्हणजे किती अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरले. असं काय नसतं मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न असते. ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव. कारण 13 या धावसंख्येवरती सपोज एखादा विकेट गेला तर त्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी ती संख्या अशुभ असते, परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी ती शुभ आहे ना, कारण त्या 13 धावसंख्येवर त्यांना विकेट मिळालाय. सो त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ असं काय आहे. सो ही अंधश्रद्धा प्रत्येकाने मिटून टाका. आकड्यांचा खेळ नाहीये मित्रांनो, तर आपल्या कर्तृत्वाचा खेळ आहे. कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपली कर्मच आपले भागे लिहित असतात. नशीब नाही. प्रत्येक वेळेला आपण बोलतो की आपलं नशीब नाही, असं नाहीये. तुमच्या कर्तृत्वावर जर विश्वास असेल ना, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं जे ध्येय आहे किंवा आपला जो गोल आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावफलकावरती नजर मारली तर 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. येणारे 5 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि नवीन गोलंदाज मैदानावरती येतो ज्याचं नाव आहे रोहित. रोहितला थोडीशी धावसंख्येवरती अंकुश लावावा लागणार आहे, कारण अकॉर्डिंग टू कंडिशन इथे खेळायचं आहे. तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा गेले असतील तर आता डाव सावरण्याची गरज आहे. ती म्हणजेच अर्थातच रोहितला कशा पद्धतीने कमबॅक करणार, कशा पद्धतीने वापसी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सेकंड ओव्हर ऑफ द इनिंग. ओहो, पहिलाच बॉल अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न केला, पण तो डॉट बॉल येतो मैदानावरती. खूप चांगली वापसी पाहायला मिळत आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीसं ब्लेझिंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला, परंतु तदनंतर या ठिकाणी नवीन गोलंदाज आला आणि त्याने पहिलीच सुरुवात डॉट बॉलने केली. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस थोडासा वेळ होता, वेट अँड वॉच इथे आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू शॉर्ट ऑन पूल केला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. एमपीएल एक सुपर हिट रुबाबदार षटकार.
वॉर्मअप हे मैदानामध्ये उतरत असतात. वॉर्मअप हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट खेळत असाल तेव्हा मैदाना उतरण्या अगोदर 10 ते 15 मिनिटं तुमचं वॉर्मअप होणं गरजेचं आहे. मग हाताची ॲक्शन असेल किंवा पायाची ॲक्शन असेल, जेणेकरून जे काही दुखापत होत असतात त्याच्यामधून आपण थोडंसं स्वतःला सेफ्टी करू शकतो. आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. स्वतःचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. स्वतःचं जगणं फार महत्त्वाचं आहे. कारण आरोग्याची किंमत तुम्हाला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता, हॉस्पिटलमध्ये एखादा माहोल बघताना तेव्हा आपल्या आरोग्याची किंमत आपल्याला कळत असते. किंबहुना तुम्ही एखाद्या जेलमध्ये काही जे अर्थात अपराधी ते 1 ते 2 वर्ष जेव्हा जेलमध्ये बंद असतात ना, तिथे गेल्यानंतर आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळते. आणि जेव्हा तुम्ही स्मशानभूमीवर जाताना तिथे जाऊन जेव्हा तुम्ही तो माहोल बघता तेव्हा आपल्या जगण्याची किंमत आपल्याला कळते. त्याच्यामुळे आरोग्य, आपलं स्वातंत्र्य आणि आपलं जगणं हे फार महत्त्वाचं आहे. पण एकदा मैदानाकडे होऊयात. थोड्याच वेळात सामना सुरू होईल. दुखापतग्रस्त झालेले आहेत, परंतु आज नक्कीच अगदी सकाळपासून माझ्या समालोचनामध्ये नक्कीच मी काही समाज प्रबोधन असेल किंवा मनोरंजन असेल या गोष्टींचा नक्कीच मी उल्लेख करत असतो की आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की समालोचनाच्या माध्यमातून मला थोडंसं समाज प्रबोधन करण्याची संधी मिळते आणि याचं सर्व श्रेय मी माणगाव प्रीमियर लीगमधील सर्व आयोजक आहेत त्यांना देते, ज्यांनी इथे मला संधी उपलब्ध करून दिली. आपण थोड्याच वेळात लाईव्ह ॲक्शनमध्ये येणार आहोत. तत्पूर्वी इथे उपस्थित सर्व अर्थातच जे मान्यवर आहेत त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या चॅनलच्या द्वारे नक्कीच आपल्याला प्रेक्षक सुद्धा दाखवले जातील. या मैदानाच्या सभोवताली अगदी खूप चांगली गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. आजचा आपण पाहिलं तर फ्रायडे जो वर्किंग डे आहे, या वर्किंग डे मध्ये सुद्धा आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचामधून वेळ काढून किंवा आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी निशांत पाटील तसेच माझ्या समवेत प्रवीणजी अर्जुने सर असतील किंवा संजय सर असतील या तिन्ही समालोचकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण समालोचकाला तेव्हाच समालोचन करण्यासाठी मजा येते जेव्हा मैदानावरती भरपूर प्रमाणात प्रेक्षक असतील. आणि आज प्रवीण सर अगदी सकाळपासून प्रेक्षकांची उपस्थिती ही मात्र नक्कीच बघण्यायोग्य राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा आवाज अर्थातच DJ बाळा यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सिस्टीम. मी सकाळी सुद्धा म्हणालो प्रवीण सर की बऱ्याच ठिकाणी मी स्पर्धा करण्यासाठी जात असतो. अगदी रायगड जिल्हा असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, सातारा असेल, काही ठिकाणी बक्षीस खूप असतं परंतु माईक सिस्टीम अतिशय खराब असते. प्रत्येक गोष्टीमध्ये जर परिपूर्ण असाल ना तर त्या स्पर्धेला 4 चान लावण्याचं काम हे आयोजक करत असतात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर मग ट्रॉफीज पहा, सायकल पहा, तदनंतर व्यासपीठ पहा, पॅन्डॉल पहा, DJ सिस्टीम पहा, अगदी सगळ्या घटकांमध्ये परिपूर्ण असं आयोजन हे माणगाव प्रीमियर लीगचं पाहायला मिळालं. आणि म्हणूनच मी जेव्हा इथून ही स्पर्धा सोडून जाईन तेव्हा नक्कीच ही स्पर्धा माझ्या कायम स्मरणामध्ये राहणार आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजकांचं प्रेम मला मिळालं, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आणि खूप काही शिकून या ठिकाणी मी जात आहे प्रवीण सर. कारण म्हणतात ना की परंपरा आणि संस्कृती आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक पावलावरती काही ना काहीतरी शिकत असतो किंवा काहीतरी गेन करत असतो. तर या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट मी नक्की शिकलो की प्रीमियर लीगचं आयोजन कशा पद्धतीने असतं हे माणगाव प्रीमियर लीगने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा मैदानाकडे मॅच आता स्टार्ट होत आहे. पहिल्याच 2 बॉलचा दुसऱ्या ओव्हरमधील बॉल झालेला खेळ झालेला आहे आणि 24 धावा धावफलकावरती आल्यात. 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला मात्र चांगला फटका कोण काढलेला आहे. ऑन ड्राईव्ह फटका वायडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू टावल होतोय. एक सिंगल धाव ते पूर्ण होईल आणि एक सिंगलच्या समवेत संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. थोडासा फ्रीडम हा फलंदाजाकडे आहे आणि तोच फ्रीडम इथे फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस जबरदस्त अफलातून फटका पाठवून दिले सरळ स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. एक जबरदस्त धडाकेबाज धमाकेदार षटकार. माणसाने नेहमीच आपलं काम करावं असतं किंवा आपले जे प्रयत्न आहेत ते नेहमीच करावे असतात. कारण फायनल जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायनल हा काही परमनंट नसतो. अशा वारंवार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुढे.
परंतु अशा प्रकारचे खेळ मात्र रिक्वायर्ड असते प्रत्येक सामन्यामध्ये. आपलं डेडिकेशन समर्पण फार महत्वाचं आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार एमपीएल येतोय. एक जबरदस्त हिट षटकार. $37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 37 धावा धावफलकावरती आलेले आहेत. कारण असं म्हटलं जातं प्रवीण सर की सक्सेस इज नॉट परमनंट अँड फेल्युअर इज नॉट, अर्थातच आपण पाहिलं तर ते त्या प्रकारे जर आपण पाहायला गेलं तर सक्सेस बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं, पण ते परमनंट नसतं किंवा फेल्युअर हे आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच येत नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर आपण पाहायला गेलं तर नेहमी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला यश किंवा अपयश येत असतात, परंतु अशा वेळेला आपण खचून न जाता प्रत्येक सिच्युएशनला निद्र छातीनं सामोरं जायचं आहे आणि तोच प्रयत्न आता हे दोन संघ करत आहेत. ओहो, यावेळेस बॅटची एज घेतली होती, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू थोडासा अगोदर टप्पा पडला असावा आणि त्याचमुळे ते फलंदाज सुरक्षित आहे मैदानावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतील ती म्हणजेच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा. अशा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी 75 धावींची गरज आहे. त्यापैकी 2 षटकामध्ये इथे चांगल्या सरासरी धावसंख्या वसूल केलेली आहे. 37 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता येणारी आपल्याकडे 4 ओव्हर शिल्लक असतील आणि या 4 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 38 धावांची गरज असणार आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विनिंग पर्सेंटेज 50-50% देऊयात. कोणताही संघ इथे हा मॅच जिंकू शकतो. बॅटिंग करणाऱ्या संघाने जर चांगली बॅटिंग केली शेवटल्या क्षणापर्यंत ही जर जोडी थांबली तर मात्र ही मॅच नक्कीच बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे शिवांश धियांश 11 संघ जिंकू शकतो. अदरवाईज गोलंदाजी चांगली झाली तर मात्र श्री समर्थ ग्रुप हा सामना जिंकू शकतो. पहिलाच बॉल गती परिवर्तन मैदानावरती पाहायला मिळालं. एक वर्सटाईल गोलंदाज म्हणून या गोलंदाजची ओळख आहे. मयूर हा गोलंदाज आला होता. पहिलाच बॉल डॉट आलाय. 23 बॉलमध्ये आता 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. अगदी ही स्पर्धा आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पदार्पण करत आहे. अगदी हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निर्जन क्षेत्रामध्ये जातो. एक सिंगल धाव पूर्ण केली. एका सिंगल धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 38 रन्स 38 धावा धावफलकावरती आणि अजूनपर्यंत येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोनही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ही जर मॅच त्यांनी जिंकली तर सेफ झोन मध्ये जाण्याचा नक्कीच त्यांना एक चान्स मिळेल. पुन्हा एकदा गती परिवर्तन, परंतु फलंदाजाने हेरलं होतं. थोडंसं इथं वेट केलं आणि फलंदाज चेंडूला पाठवून दिलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. एकच सिंगल धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेली आहे. ओहो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालीच राहिला आणि त्याचमुळे थोडासा फलंदाज बीट होतोय आणि 22 रूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अगदी तिन्ही अंपायर्स गेले 7 दिवस खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडत आहेत. एमसीए पॅनलचे हे पंच आणि खूप चांगल्या पद्धतीने पंचांच्या भूमिकेला न्याय देत असताना या षटकातील अजूनही शेवटले 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज मयूर. ओहो, यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रयत्न फसला. पंचांकडे अपील देखील केली होती आणि यावेळेस आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स पूर्णपणे या ठिकाणी फसला गेला आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल मैदानावरती मंगू जाधव आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजेच 40 धावा 40 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल असेल. गोलंदाज मयूर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती पाहायला मिळतोय. एक धाव फार इथे सेव्ह करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न करत असताना 1 धाव मात्र एक्स्ट्रा खर्च केले आणि संघाची धावसंख्या 41 धावा 41 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल गोलंदाज. ओहो, यावेळेस स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहिलं तर ही धाव घेत असताना पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. 1 धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 42 रन्स 42 धावा धावफलकावरती.
3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 18 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 42 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये मयूरने मात्र स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आज माझ्यावरती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देत असताना, कारण मयूरने मात्र आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा इथे खर्च केल्यात 42 धावा धावफलकावरती. 42 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 18 बॉलमध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. मयूरचं नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. ही जर मॅच जिंकली तर हे षटक टर्निंग मोमेंट नक्कीच ठरणार आहे, ज्या प्रकारे त्यांनी या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. पाणी घेऊन जाणारा जो खेळाडू आहे तो 15 मधला असावा, म्हणजे जे 15 खेळाडू त्यातीलच असावा, कारण मे बी या मैदानावरती 2 धावांची पेनल्टी एका खेळाडूला दिली होती. मी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होतो तेव्हा एकाला ही पेनल्टी बसली होती. सो लक्षात ठेवायचं की कोणताही खेळाडू जर मैदानावरती एंटर करत असेल तर तो त्या 15 मधील असावा, अशी मॅनेजमेंटच्या वतीने जी इन्स्ट्रक्शन आलंय ते फॉरवर्ड करण्याचं काम करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 झाली. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. आता आपण इथे जर बघितलं तर 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज आहे. इथून बॅटिंग करणाऱ्या संघाला कुठेतरी थोडंसं अकॉर्डिंग टू कंडिशन्स मात्र खेळावं लागेल, थोडंसं आक्रमक व्हावं लागणार आहे. आपण जर प्रति षटकाचा ॲव्हरेज पाहिला तर 11 धावा या प्रत्येक षटकामध्ये त्यांना काढायचे आहेत. म्हणजे एक जरी मोठा फटका आला, सिंगल डबल आली तर हे टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकता. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय प्रज्योत. पहिलाच बॉल प्रज्योत यांचा पंतांचे हात जमिलेला समांतर वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव एक्स्ट्रा. पहा अतिरिक्त धावा मात्र इथे तुम्हाला नक्कीच थोड्याशा परिणामी ठरणार आहेत, कारण पुढे तुम्हाला याच धावेची किंमत मोजावी लागणार आहे. एक धाव सेव्ह करावी लागणार आहे. आता 18 बॉलमध्ये 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगला बॉल, परंतु थोडीशी लेंथ मात्र पुढे होते. पाठवून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर येतोय MPL षटकार. कारण सकाळी सुद्धा म्हटलं होतं की नवरा बायकोची पार्टनरशिप चांगली असेल तर संसार फुलून येतो, आणि क्रिकेटमध्ये सुद्धा 2 फलंदाजांची पार्टनरशिप असेल तर इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने टार्गेट होतं, परंतु इथे पार्टनरशिप करता आली नाही. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज विजय पवार. बॅक टू द पवेलियन. खूप चांगल्या पद्धतीने डीजे ऑपरेटिंग, वर्सटाईल डीजे ऑपरेटर आमचे साहिल इथे आहेत, आणि अर्थातच बा डीजे यांचा आपण एक ब्रँड पाहतोय, अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम मैदानावरती. तर नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती आलेला आहे. आता कॅप्टन नॉक इथे खेळी करावी लागणार आहे. ज्या प्रकारे एक षटकार जरूर आला होता या षटकामध्ये, परंतु प्रज्योतने खूप चांगली वापसी मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर. 1 धाव इथे एक्स्ट्रा मात्र खर्च केले जरूर. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 50च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. आता आपण इथे समीकरण पाहिलं तर अजून देखील 25 धावांची गरज आहे बॅटिंग करणारा संघ, अर्थातच शिवांश दिहांश 11 या संघाला. ओहो, इथे तर मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं पाहायला मिळतोय. अगदी एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. खेळपट्टीचे बाहेर हा चेंडू त्याने पिचिंग झाला होता आणि त्याच्यामुळे पंचांनी दंडित केलंय. सो एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आता या फ्री हिटचं इथे संधी साधणार का? कारण प्रवीण सर असं म्हटलं होतं की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा, आणि ती संधी आता फलंदाजाकडे आहे. कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार? अखूट टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 1 बाउन्स ओव्हर द रोप. MPL चौकार.
धावा, 56 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा प्रज्योत षटकातील पुढील बॉल. ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि सन्मानपूर्वक होऊन काढला. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, की नवीन जे खेळाडू आहेत त्यांनी हे पाहायचं आहे की क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड केली जाते, कशा पद्धतीने इनिंग बिल्ड केली पाहिजे जाते आणि त्याच वेळेला टार्गेटपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं, या सर्व गोष्टी जे नवीन खेळाडू आहेत त्यांनी मात्र इथे पाहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओहो, इथे शफल झाला होता परंतु लाईन पूर्णपणे ऑफ साईडला, तिला जबरदस्तीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहिलं तर एक धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 58 धावा, 58 रन ऑन द स्कोरबोर्ड. जसं फुटवर्क मुवमेंट होती त्याच प्रकारे गोलंदाजी इथे या गोलंदाजाने केले आणि प्रेझेन्स ऑफ माइंड जो आपण नेहमी म्हणत असतो ते प्रेझेन्स ऑफ माइंड या गोलंदाजाने यूज केले. संघाची धावसंख्या 58. ओहो, आता मात्र कधी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण तू यावेळेस मात्र पंतांचे जे बोट आहे ते आकाशाकडे इथे स्लाइटली एज घेतलंय फलंदाजाच्या बॅटची आणि त्याचमुळे आपण पाहिलं तरी ते फलंदाज कॉट बिन द विकेट बाद. तर नक्कीच आपण जोपर्यंत नवीन षटक इथे स्टार्ट होईल तोपर्यंत एक ऐकूया सुमधुर संगीत. तर डीजे ऑपरेटर फैजू, आपण कुठेही असाल तर प्लीज आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तर मैदानाकडे पुन्हा एकदा वळूयात. इक्वेशन आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आता 12 बॉल आपल्याकडे शिल्लक असणार आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. 12 बॉल्स आणि 17 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने ही मॅच असणार आहे आपण जर सरासरी पाहिली तर इथे मात्र आता 8.50 ची सरासरी ठेवावी लागणार आहे. पाहूया श्री समर्थ कृपा कशा पद्धतीने ते प्रत्युत्तर देईल आणि त्याच वेळेला बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती पाहिलं तर इथे आलेला आहे तो म्हणजेच प्रथमेश. पहिलाच बॉल इथे शॉर्ट फाइंडिंगच्या दिशेने जातोय आणि मात्र धाव येत नाहीये. प्रत्येक डॉट बॉल इथे फायदेशीर ठरणार आहे तो म्हणजे श्री समर्थ कृपा या संघाला, कारण पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर आता येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज असेल. 11 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने इथे क्रिकेटचा खेळ असेल, गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष करतोय. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक मात्र धावत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नाहीये तर हे जास्त खराब क्षेत्ररक्षण पाठवून दिलंय सर बाउंड्रीच्या बाहेर. मिसफिल्ड, MPL चौकार. धावफलकावरती 62 धावा आलेल्या आहेत, 62 रन्स. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा जोर काढण्याचा प्रयत्न केला परंतु इथे प्रयत्न मात्र फसला. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करणार का परंतु एका धावेवरती इथे संतुष्ट व्हावं लागतंय आणि एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 63च्या घरामध्ये 63 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. मॅच मात्र इंटरेस्टिंग मोड मध्ये जाणार आहे. प्रवीण सर, आपण सकाळपासून जर मॅच पाहिल्यानंतर प्रत्येक मॅच आपल्याला अगदी इंटरेस्टिंग मोड मध्ये पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक मॅच मध्ये हृदयाचे ठोके वाढवणारे सामने आपण आज या दिवसामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता हा सामना सुद्धा त्याच लेवलचा होणार आहे. इंटरेस्टिंग मोड मध्ये पाहायला मिळेल जिथे 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. ओहो, चांगला फटका पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी आणि ही मॅच मात्र आपल्या बाजूने सोपी करत असताना बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर अर्थातच शिवांश दिहांश 11 संघ, ज्यामध्ये बॅटिंग करणारा रोहित ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार, पहिलाच बॉल डॉट खेळला होता तदनंतर 1 षटकार लगावलाय आणि समीकरण पूर्णपणे सोपे केले. 69 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तर अजूनही जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे आणि पाठवून दिले सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. विजयी फटका. कम ऑन डीजे.